मित्रांनो, आयुष्य कुणाची वाट पाहत नाही. तुम्ही तयार असो वा नसो, वेळ ही पुढे जातच असते. वेळ जरी आपोआप जात असली तरी असू समजू नका की आयुष्यात काहीच बदल होत नाही. आज तुम्ही जे टाळत आहात तेच उद्या तुमच्यासमोर मोठ्या रूपात उभं राहतं. आज न सोडवलेला छोटा प्रश्न उद्या उग्र रूप धारण करतो. आज मेहनत टाळली तर उद्या संधी टळते. आज स्वतःला पुश केलं नाही तर उद्या कॉम्प्रोमाइज करावा लागतो. आणि आयुष्यात एकदा का कॉम्प्रोमाइज सुरू झाला की ती एक सवय बनत जाते. मित्रांनो, ॲव्हरेज आयुष्याची सुरुवात ही काही मोठ्या चुकांनी होत नसते. ती सुरू होते छोट्या सवलतींनी. आज जरा आराम करू. आज नाही जमणार. आज कंटाळा आलाय. हे माझ्यासाठी नाही. जरा अवघड दिसतंय. हे शब्द हळूहळू तुमची भूक मारतात. आयुष्यात मोठं करायची भूक, वेगळं जगायची भूक, स्वतःच्या क्षमतेची मर्यादा तोडायची भूक. असं व्हायला नको असेल तर तुम्हाला स्वतःला पुश करावंच लागेल मित्रांनो. स्वतःला ढकलणारे पुश करणारे लोक काही वेगळे दिसत नाहीत. त्यांचं आयुष्य ग्लॅमरस नसतं, पण त्यांचा रुटीन कडक असतो. त्यांना माहीत असतं की मूड येईल जाईल, पण डिसिप्लिन राहिलं पाहिजे. ॲव्हरेज लोक मोटिवेशन शोधतात. स्ट्रॉंग लोक एक सिस्टम बनवतात. ती सिस्टम म्हणजे काय? ते म्हणजे जेव्हा मन नाही म्हणतं तेव्हा सुद्धा तुमची सवय आपोआप होकार देते, ते करवून घेते. एक कटू सत्य सांगतो. तुमच्याशिवाय कोणालाही फरक पडत नाही की तुम्ही ॲव्हरेज राहता की एक्सेप्शनल. म्हणून स्वतःवर दया दाखवणं सोडा. स्वतःशी प्रामाणिक व्हा. स्वतःला विचारा, मी खरंच आयुष्यात पुढे नेणाऱ्या गोष्टी करतोय का? मी रोज काहीतरी शिकतोय का? मी स्वतःचा स्टँडर्ड वाढवतोय का? उत्तर जर का नाही असेल तर समजून घ्या की तुमची डिरेक्शन चुकीची आहे. मित्रांनो, स्वतःला पुश करणं म्हणजे स्वतःला तोडणं नाही. सेल्फ पुश म्हणजे स्वतःला ग्रो करणं. आज थोडं जास्त वाचणं, आज थोडं जास्त शिकणं, आज थोडं जास्त प्रयत्न करणं. लोक दुसऱ्या मोठ्या व्यक्तीचा रिझल्ट पाहून फार आनंदी होतात, पण त्याने वापरलेली प्रोसेस इग्नोर करतात. कारण स्वतःला घडवण्याची प्रोसेस बोरिंग असते. ती प्रोसेस स्लो असते. ती प्रोसेस फॉलो करताना कौतुक होत नसतं. पण प्रोसेस फॉलो केली की रिझल्ट नक्की येतो. स्वतःला पुश ना करणाऱ्या ॲव्हरेज आयुष्याचं सगळ्यात मोठं नुकसान काय आहे माहितीये? ते तुम्हाला कधीच पूर्ण अपयशी बनवत नाही. ते तुम्हाला अर्धवट करून ठेवतं. आणि अर्धवट ही फार वेदनादायक जागा असते. कारण आतून माहिती असतं, मी अजून थोडं पुश केलं असतं तर. म्हणूनच मित्रांनो, आजच स्वतःसाठी नियम ठरवा. तुमचा वेळ तुमची संपत्ती आहे. तुमचं लक्ष तुमची ताकद आहे. तुमची शिस्त तुमची ओळख आहे. जर तुम्ही स्वतःला पुश करणार नसाल तर स्वतःची स्वप्न अगदी लहान करावी लागतील. एक्सपेक्टेशन्स कमी करावी लागेल. आणि ह्या सगळ्याचा अर्थ म्हणजे आतून शांतपणे हार मानणं. मित्रांनो, ते आयुष्य नको. ते आयुष्य कोणालाच नको. शेवटी एकाच सांगतो, तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे. तुमची कॅपॅसिटी मोठी आहे. फक्त स्वतःला चालना द्या. रोज पुश करा. रोज, दररोज. स्वप्नांसाठी प्रयत्न हा झालाच पाहिजे. आणि ह्याच गोष्टी तुमचं भविष्य ठरवतील.